मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण आहे बघा, मी सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं की आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आणि त्याप्रमाणे वितरण झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात आज वितरण झालेलं आहे. खरं तर 28 तारखेपासून वितरण चालू झालं होतं. 29 तारखेला म्हणजे रविवारी पण वितरण चालू होतं आणि आज आहे 30 तारीख. आज 30 तारीख असून आज सोमवारी मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे उद्या पण वितरण सुरू होऊ शकते का किंवा उद्या वितरण चालू राहू शकते का यावर पण याच व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. सर्व वितरण जे आहे सर्व जिल्ह्यांच्या संदर्भात हे आता या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. आणि काही तुमचे जे प्रश्न आहेत तर ते पण आपण एक एक प्रश्न घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, हे सकाळी आपण थोडी काही याच्याबद्दल पुरावे पण दाखवले होते तुम्हाला. काही प्रश्न पहिल्यांदा आपण घेऊयात बघा. पहिला प्रश्न, सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण झाले आहे का? तर उत्तर आहे होय. बघा, सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण चालू आहे. काही लाभार्थी विचारत होत्या की सर पुणे जिल्ह्यामध्ये झाला आहे का, सर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला आहे का, सर ठाणे जिल्ह्यामध्ये झाला आहे का, सर लातूर जिल्ह्यामध्ये झाला आहे का? तर त्याचं उत्तर आहे सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण झालेलं आहे, आज पण आणि यापूर्वी पण. आता राहिला मुद्दा, ज्या लाभार्थ्यांना अजूनही लाभ मिळाला नसेल त्या लाभार्थ्यांना मी परत सांगतो आहे, तुमचं DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे का एकदा चेक करा. DBT स्टेटस जे आहे ते तुमचं ॲक्टिव्ह आहे का एकदा चेक करा. कसं चेक करायचं या संदर्भात चॅनलवर व्हिडिओ आहे. त्यानंतर बघा, जर तुमचं DBT स्टेटस ओके असेल त्यानंतर तुम्ही eKYC केलेली आहे का ते तपासा. आणि जर केलेली असेल तर योग्य eKYC केलेली आहे का, आणि नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करा. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या लाभार्थ्यांना वितरण आत्तापर्यंत आलं नाही त्यांच्यासाठी खास करून मी सांगतो आहे, DBT स्टेटस चेक करा आणि KYC जर केलेली असेल आणि चुकली असेल तर दुरुस्ती करू शकता. उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. आणि यासोबतच बघा, आपले बोर्डवर व्हिडिओ होत असतात नेहमीप्रमाणे, तर त्याप्रमाणे पण व्हिडिओ आपण इथून पुढे घेणार आहोत. हे आता काही 1-2 दिवस असंच चालेल. त्यानंतर मग आपण रुटीन आपले जे काही नेहमीप्रमाणे जे असतील तसेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर इथून पुढे येणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न असा आहे की हा प्रश्न पण प्रचंड लाभार्थ्याने विचारला आहे की सर जानेवारीमध्ये eKYC दुरुस्ती केली होती तर त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे का? तर खात्रीशीर उत्तर सांगतो आहे होय. ज्या लाभार्थ्यांना बघा, विशेषतः करून जानेवारीमध्ये त्यांचा हप्ता आला नव्हता पण त्यांनी KYCमध्ये दुरुस्ती केली होती त्यांना यावेळेचा फेब्रुवारीचा हप्ता आला आहे. एवढंच काय, ज्या लाभार्थ्यांना 3 महिन्यापासून म्हणजे डिसेंबरपासून हप्ता पेंडिंग होता त्या लाभार्थ्यांना देखील यावेळेचा फेब्रुवारीचा हप्ता आज खास करून मिळालेला आहे. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता जर तुम्ही KYCमध्ये दुरुस्ती केली असेल तर नक्कीच आलेला आहे. त्यानंतर बघा, यावेळेस किती रुपये लाभ मिळत आहे? तर 1500 रुपयेच लाभ मिळत आहे. काही लाभार्थ्यांनी कमेंट्समध्ये विचारलं की सर आमच्या गावामध्ये काही लाभार्थ्यांना 1500 दोनदा आले. तर असं कुणालाही आलेलं नाही, त्यामुळे अफवांवर लक्ष ठेवू नका. फक्त 1500 रुपये आणि ते पण फेब्रुवारीचेच मिळत आहेत. काही लाभार्थी असं पण विचारत आहेत, सर 1500 रुपये मला आले आहेत आणि डिसेंबरपासून हप्ता बंद होता, तर मग नेमका कोणत्या महिन्याचा आला आहे? तर त्याचं उत्तर आहे फक्त आणि फक्त फेब्रुवारी महिन्याचाच तो हप्ता आहे, हे लक्षात ठेवा. काही लाभार्थी विचारत आहेत सर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येणार का? तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पेंडिंग जो लाभ आहे तर पेंडिंग लाभ मिळत नाही, यापूर्वीच आपल्या चॅनलवर सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न पहा, KYC केलीच नसेल तर लाभ मिळतो का? तर उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही मिळत बघा. त्यामुळे KYC करणं बंधनकारक आहे. डिसेंबरपासून जर KYC केली नसेल तर हप्ता बंद होतो आहे. ही बाब आपल्याच चॅनलवर तुम्हाला सांगितली होती, म्हणजे ती पण सर्वात अगोदर अपडेट आपल्याच चॅनलवर तुम्हाला मिळालेली होती. आता यामध्ये काही आणखी लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न राहिला असेल बघा की सर वितरण अजून किती दिवस चालू राहू शकते? तर उद्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पण वितरण चालू राहण्याची शक्यता दाट आहे. उद्या जर वितरण चालू राहिलं तर त्याचा पुरावा व त्या पुराव्यासहित आपला व्हिडिओ येतो, तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीत आहे. आणि काही लाभार्थ्यांना आतापर्यंत जर हप्ता आला नसेल तर DBT स्टेटस चेक करा आणि त्यानंतर eKYC केली असेल आणि त्यामध्ये तरीही हप्ता आला नसेल तर eKYC दुरुस्ती करून पहा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.